गणेशाय नमः. सध्या ना एक गोंधळ पाहायला मिळतो, ते म्हणजे अधिक महिन्यात हे करा, अधिक महिन्यात ते करा, ते करू नका, ते करू नका. काय करायचं नेमकं काही समजेना झाले. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओचं प्रयोजन आहे अगदी थोडक्यात 10 गोष्टी ज्या अधिक महिन्यात करायला हव्यात त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. याआधी हिंदी मराठी विचार अँड भक्ती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंटमध्ये आम्हालाही कळवा. चला तर मग सुरू करूया. यंदा 17 मे ते 15 जून अधिक महिना आलेला आहे. दर 3 वर्षांनी हा अधिक महिना येतो आणि याच अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास किंवा पुरुषोत्तम महिना सुद्धा म्हटलं जातं. कारण हा अधिक महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असणारा महिना आहे. म्हणूनच या महिन्यात नक्की काय करावं ते अगदी थोडक्यात जाणून घेऊया. अधिक महिन्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट करावी ती म्हणजे भगवद्गीतेचा 15वा अध्याय जो आहे पुरुषोत्तम योग या अध्यायाचं नाव आहे. आणि हा अध्याय वाचावा किंवा ऐकावा, कारण हा अध्याय भगवद्गीतेचा अर्क मानला जातो. त्यामुळे याचं नित्य पठण केल्याने, याचा अर्थ समजून घेतल्याने मनुष्याला संसारातील आसक्तीतून मुक्ती मिळते आणि परमात्म्याचा ज्ञान प्राप्त होतं. अधिक मासात रोज 15व्या अध्यायाचे वाचन किंवा श्रवण केल्याने पितृदोष निवारण होतं आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते असं मानलं जातं. म्हणून भगवद्गीतेचा 15वा अध्याय अधिक महिन्यामध्ये वाचणं महापुण्यदायी असतं. त्यानंतरची दुसरी गोष्ट ती म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंचा एक मंत्र आहे. अगदी साधा सोपा मंत्र आहे. या मंत्राचा 108 वेळा जप करावा लागतो. कोणता आहे तो मंत्र? ओम नमो भगवते वासुदेवाय. हा 12 अक्षरी मंत्र म्हणजे द्वादशाक्षरी मंत्र अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावशाली आहे. अधिक महिन्यात तुळशीच्या माळेवर रोज 108 वेळा या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा अर्थ असा आहे की मी भगवानाला अर्थात वासुदेवाला नमस्कार करतो, जो सर्वांच्या हृदयात वास करतो. या मंत्राचा सामर्थ्य म्हणजे हा तोच मंत्र आहे ज्याच्या जोरावर भक्त ध्रुवाने बालपणीच ईश्वर प्राप्त करून घेतली होती. या उपासनेचे फायदे काय? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मानसिक शांती. या मंत्राच्या उच्चाराने मनातील नकारात्मकता दूर होते आणि एकाग्रता वाढते. हा मंत्र सुरक्षा कवच म्हणून कार्य करतो. त्यामुळे घरातील कलह, बाहेरील बाधा दूर होतात. निष्काम भावनेने जप केल्यास हा मंत्र जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुद्धा मुक्ती देतो. इतकं सामर्थ्य या मंत्रामध्ये आहे. मग आता या उपासनेची योग्य पद्धत कोणती? सकाळी लवकर उठून स्नान करावं, देवासमोर दिवा लावून शांत चित्ताने बसावं. प्रथम 15व्या अध्यायाचं भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचे मनोमन वाचन करावे. वाचता येत नसेल तर ऐकावे. त्यानंतर माळेवर या मंत्राचा 108 वेळा जप करावा. 2 गोष्टी ज्या करायच्या अधिक महिन्यात त्या आपण पाहिल्या. एक म्हणजे 15वा अध्याय भगवद्गीतेचा तो म्हणणं. दुसरा म्हणजे कोणता महत्वाचा मंत्र आहे ते पाहिले. आता स्तोत्र कोणती आहेत जी तुम्ही अधिक महिन्यात म्हणू शकता? लक्षात घ्या मंडळी, यात सगळ्या 10 गोष्टी तुम्हाला करायला जमतील अशा नाही, पण यातल्या जेवढ्या गोष्टी जमतील तेवढ्या तुम्ही करू शकता. विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा पठण अधिक महिन्यामध्ये आवर्जून करावा. जर हे स्तोत्र म्हणता येत नसेल, अधिक महिन्याच्या निमित्ताने तुम्ही हे स्तोत्र म्हणायला सुद्धा शिकू शकता. आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तर कमीत कमी मन लावून ऐकू शकता. व्यंकटेश स्तोत्र असेल, विष्णू सहस्त्रनाम असेल, यासारख्या स्तोत्राचं पठण अधिक महिन्यामध्ये नक्की करावं. चौथी गोष्ट म्हणजे अधिक महिन्यामध्ये गोसेवा करावी, गायची पूजा करावी, गोग्रास घालावा. अधिक महिन्यामध्ये गायची पूजा आणि सेवा करण्याचा अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून ही गोष्ट नक्की करावी.
पाचवी गोष्ट म्हणजे तांबूलदान. महिनाभर तांबूलदान केल्यास सौभाग्य प्राप्ती होते, म्हणून अधिक महिन्यामध्ये तांबूलदान करावा. विडा आणि दक्षिणा दान करावी. सहावी गोष्ट म्हणजे अधिक महिन्यामध्ये देवापुढे अखंड दिवा लावल्यास लक्ष्मी प्राप्ती होते. आता हा अखंड दिवा तुम्ही वेगवेगळ्या वातींनी सुद्धा लावू शकता. अधिक महिन्यामध्ये मंजूळ वात लावण्याचे महत्त्व आहे. तुळशीच्या मंजिरी सारखी ही वात असते आणि ही वात तुम्ही घरच्या घरी बनवू शकता किंवा वेणी माधव वात सुद्धा आहे. अशा वेगवेगळ्या नावांनी ही वात ओळखली जाते किंवा अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या वाती तयार केल्या जातात. अधिक महिन्यामध्ये आणि देवापुढे त्याचा दिवा लावला जातो. अधिक महिन्यामध्ये या प्रकारे दिवा लावल्यानं अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही गोष्ट सुद्धा आवर्जून करावी. दीपदानाला अधिक महिन्यामध्ये महत्त्व आहे, म्हणून दीपदान सुद्धा करावं. अधिक महिन्यामध्ये केली जाणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि सातवी गोष्ट आपण त्याला म्हणू शकतो ती म्हणजे लेक आणि जावयाला घरी बोलावून त्यांचा सन्मान करणं. पण लक्षात घ्या, अधिक महिन्यामध्ये लेक जावयाला घरी बोलवून त्यांचा जो सन्मान केला जातो त्यामागे मेन उद्देश हा असतो की आपल्याकडे आपण जावयाला नारायण स्वरूप मानतो आणि मुलीला लक्ष्मी स्वरूप मानतो, म्हणून लक्ष्मी नारायण समजून त्यांचा हा सन्मान केला जातो. यामागे कुठलेही मोठे महागडे गिफ्ट तुम्ही त्यांना द्यावे असा हेतू मुळीच नाही. यामागे महत्वाचं आहे अपूपदान आणि दीपदान. म्हणजेच लेक जावयाला आपण अनारशांचा दान देतो, ज्याला अपूपदान म्हणतात. आणि दीपदान म्हणजे अगदी छोटासा तांब्याचा पितळीचा दिवा तुम्ही देऊ शकत असला तर तो दिवा सुद्धा देणं महत्वाचं आहे. म्हणजेच काय, या दोन्ही गोष्टी साध्या व्हाव्यात, अपूपदान आणि दीपदान या दोन्ही गोष्टी साध्या हव्यात आणि लक्ष्मी नारायण मानून त्यांचा सन्मान केला जावा यासाठी त्यांना घरी बोलावलं जातं. त्यामागे कुठलेही महागडे गिफ्ट द्यावेत किंवा अगदी वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट त्यांना द्यावी असा कुठलाही उद्देश नसतो. आपल्या घरी देव येतायत असं समजून त्यांचा सन्मान करणं ही त्यामागे भावना असते. मंडळी, अधिक महिन्यामध्ये करायची आठवी गोष्ट म्हणजे अन्नदान. अधिक महिन्यात अन्नदान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच अधिक महिन्यातली एखादी चांगली तिथी बघून तुम्ही तुमच्या एप्तीला झेपेल याप्रमाणे अन्नदान नक्कीच करू शकता. अन्नदान, वस्त्रदान या स्वरूपामध्ये दान धर्म अधिक महिन्यामध्ये करण्याला महत्त्व आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नववी गोष्ट करू शकता बरं का. ती म्हणजे अधिक महिन्यामध्ये एखादा नियम घ्यायचा, जसं की जेवताना बोलू नये. यामुळे आत्मबल वाढतो. भोजन करताना कुठल्याही प्रकारे गप्पा न मारता किंवा न बोलता जेवण करणं हा नियम तुम्ही अधिक महिन्यामध्ये घेऊ शकता. त्यामुळे निश्चितच तुमच्या साधनेमध्ये वाढ होणार आहे, तुमचं मन शांत होणार आहे. 10वी गोष्ट म्हणजे जेवढं करता येईल तेवढी श्री हरी भगवान विष्णू यांची साधना, उपासना, नामजप, अनुसंधान या गोष्टी करणं. त्याचबरोबर भागवत पुराण ऐकणं किंवा श्रीहरी विजय यासारख्या ग्रंथांचं वाचन, पठण करणं किंवा श्रवण करणं यासारख्या गोष्टींनी आपल्याला ईश्वराशी जोडून ठेवणं ही आहे. तुम्ही हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.